तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवारांवर खुलेआम विरोध दर्शवल्यानंतर भाजपचे उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांनी आता थेट प्रतिउत्तर दिलं आहे। गंगणे म्हणतात, त्यांच्यात हिम्मत असेल तर कोण सत्य उमेदवार आहे याची पोलखोल मी करतो। त्याचबरोबर त्यांनी खासदारांना आणखीन एक जोरदार टोला लगावलाय। आतापर्यंत तुळजापूरच्या विकासासाठी खासदारांनी 5 लाख रुपये दिले असतील तर मी त्यांना 1 लाख रुपये बक्षीस देतो। खासदारांच्या विरोधानंतर दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे तुळजापूरचे राजकीय तापमान आता आणखीन चढत असल्याचं दिसतंय। विरोधकांना काय आव्हान करतात? खूप मोठी जी आहे षडयंत्र करून टीका केली जाते असा आरोप तुमचा होत आहे। पहिल्यांदा मला एक सांगायचं, आज मी कधी बोलत नसतो, माननीय खासदार साहेबांनी तुळजापूरसाठी 2दा त्यांनी ह्या लोकसभेचं नेतृत्व करतात। 5 लाख रुपयाचा निधी दिला असेल तुळजापूरला तर माझं त्यांना 1 लाख रुपये बक्षीस आहे। आणि त्यांना सवय लागली आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून। स्वतः आधी बघावं आपल्याकडले उमेदवार कोण आहेत, काय आहेत। उठलं सुटलं माझ्या नावानं नरकांड फोडायचे आहे, माझं नरकांड असं आहे बॉम्ब सारखं उठतंय, ह्याला कधी कळत नाही। आणि स्वतःचे उमेदवार तुम्हाला सांभाळता येत नाहीत, पक्षाचे उमेदवार तुम्हाला नीट देता येत नाही। आणि तुळजापूरच्या विकासाला तुम्ही माणसं उभा करायला निघाला, एक माणूस तुम्हाला पक्षाचा उमेदवार नीट देता येत नाही। आमचे 23 आणि मी 24, एक मुखानं 24ला 24 उमेदवार आम्ही दिलेत। एवढं तुम्हाला ठाम सांगतो, ही भुकणं त्यांनी बंद करावं। आता हे जनसागर तुमच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे, परंतु विरोधकांना काय आव्हान करणार या रॅलीच्या माध्यमातून? एकदा आव्हान करावं, सकारात्मक विचार त्यांनी ठेवावं। त्यांची जी उलटी कायम गंगा आहे नकारात्मक, त्यांना त्याच्यामुळे यश येत नाही। अरे चांगलेला तर चांगलं म्हणा, तुम्ही काय चांगलं केलंय त्यांनी सांगा, आम्ही चांगलं केलंय। समजा आम्ही रोड घेतलाय, ह्याला रोडला विरोध का? हा सिमेंट कमी आहे। अरे तुम्ही काय करतो, अख्ख्या जिल्ह्यात तुमची गुत्तेदारी आणि तुम्ही ओरडत बसतो लोकांच्या नावानं। तुळजापूर तालुक्यात जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत, तुळजापूर सारखा तालुका मान्य आमदारांनी जे नीट विकासाच्या माध्यमातून उभा केलाय, आज मी तुम्ही 4 बाजूने हिंडा, तुम्हाला जो विकास दिसल, आमच्या नगरसेवकांनी काम केलेलं दिसल, मी काम केलेलं दिसल। मी कधीच कुठल्या पदावर नाही, अंगंगणीची सत्ता आहे, ह्याला काय कळतं काय कुठल्या पदावर आहे, ह्याचा अभ्यास केलाय। या जनतेने मला ह्या उभा केलाय, मी निवडून येणार। मला एकच सांगायचं आहे, आपले जेवढे उमेदवार आहेत ते किती चारित्र्यवान आहेत, काय आपण स्टेजवर येऊ आणि त्यांना जर कधी काय वाटलं तर त्यांच्यात हिंमत असेल माझ्यासमोर यावं। मी सगळ्याच्या एकांतात मध्ये काय व्हिडिओ आहेत ते देतो आणि त्याच्यावर परत उत्तर द्यावं कुठल्याही स्टेजवर। आणि ते खरेच खासदार असतील, निंबाळकर असतील, माझ्यासमोर त्यांना मी चॅलेंज करतो, माझ्यासमोर या, सगळ्याचे रेकॉर्ड, कोणावर कुठले गुन्हे आहेत, काय आहेत, हे सगळं देतो। उगा मी गप्प बसवलोय ह्याचा अर्थ मी असं नाही, मी गप्प बसणाऱ्यापैकी उगा जाऊ द्या म्हणत असतो। तुम्ही आमच्या तुळजापूरची उगा बदनामी करायला लागला। अरे तुमचा धाराशिव आधी बघा, मग आमच्या तुळजापूरमध्ये या। तुम्ही आपल्या उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये काय विकास केलाय ही सांगावं। आम्ही तुळजापूरमध्ये काय काय केलंय एका अशा भाषेत न वाचता न लिहिता सांगतो, त्याच्यात हिंमत असलं तर यावं। पिंटू गंगणे जे आहे खासदारवरती टोला लगावलेत, आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून हे बंद करावं आणि विकासाचं राजकारण करावं असं आव्हान जे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कांबळेसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर।